नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता खरं तर एकंदरीत जर विचार केला तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, तेव्हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा व्हायला पाहिजे होता आणि जेव्हा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तेव्हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जमा व्हायला पाहिजे होता। परंतु काही तांत्रिक कारणांमुळे राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वाटप करण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला आणि त्यातच आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 9वा हप्ता देण्याची वेळ आली आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला असला तरी आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणे अपेक्षित आहे आणि याच संदर्भातील आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुन्हा एकदा 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही पूर्णपणे बरोबर ऐकत आहात। आता तुमच्या देखील खात्यावरती पुन्हा एकदा 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा नुकताच म्हणजेच की 2 ते 3 दिवसापाठीच जमा झाला आहे। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाले असतील। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भात जर बोलायला झालं तर राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 1744 कोटींचा निधी मंजूर केला 74 कोटींचा निधी मंजूर केला होता। साधारणतः 25 मार्च या दिवशी राज्यातील 93 लाखांपेक्षाही म्हणजेच की जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला होता। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले। आता शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला विलंब झाला, त्यामुळे सरकार नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा करेल असं शेतकऱ्यांना म्हणजेच की शेतकरी बांधवांना वाटत होतं आणि सोशल मीडियावरती सुद्धा अशा चर्चा सुरू झाल्या होत्या की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता अशा पद्धतीने एकत्रपणे 4000 रुपये जमा होतील अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या। प्रत्येक शेतकरी बांधवांना देखील अशी आशा होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला उशीर झाला आहे, मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने आमच्या खात्यावरती आता 4000 रुपये जमा होतील असं प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटत होतं। परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका। काही कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्या पाठोपाठच 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की आता पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांनो, यामध्ये आनंदाची बाब म्हणजे फक्त आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे। कारण की आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील देखील महत्त्वाचे पावले उचलण्यामध्ये येत आहेत। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता म्हणजेच की या महिन्याचा जर विचार केला म्हणजेच की मार्च महिन्याचा, तर या मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4000 रुपये जमा झाले आहेत। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल। आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि पीक विमा रक्कम कधी मिळणार अशी जर का तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला
चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी योजनांविषयी शेतीविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळत राहील। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता शेतकरी बांधवांनो, आपण काय बघत आहोत तर या मार्च महिन्याचा एकत्रपणे विचार करत आहोत। या मार्च महिन्याचा जर विचार केला तर या मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा झाले आहेत 4,000 रुपये। कशाचे 4,000 रुपये जमा झाले तर पहा, साधारणतः 13 मार्च या दिवशी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप करण्यामध्ये आला। राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले। आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नेमकी कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे पूर्णपणे लक्ष लागले आणि त्यानंतर साधारणतः 25 मार्च या दिवशी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर मग आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्याची वेळ आली असल्यामुळे मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा कधी जमा होणार तर तसेच पीक विम्याची रक्कम देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले होते। परंतु शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे, म्हणजेच की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 योजनांचे पैसे जमा होणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की कशा पद्धतीने किती योजनांचे पैसे आणि कधी जमा होणार हे देखील आता तुम्हाला पूर्णपणे समजणारच आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या म्हणजेच की खात्यावरती किती योजनांचे पैसे जमा होणार, आता तुमच्या खात्यावरती किती तर 2 योजनांचे शेतकरी बांधवांनो पैसे जमा होणार। कोणत्या 2 योजनांचे पैसे तर पहिली जी योजना आहे ती आहे नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा झाले असून आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। म्हणजेच की आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तर ज्या शेतकरी बांधवांच्या नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता 9व्या हप्त्याचे किती तर शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ही झाली पहिली योजना, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आता तुमच्या देखील खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहे। हे तर तुम्हाला समजलं, पण त्यानंतर नेमकी दुसरी कोणती योजना आहे त्या योजनाचे पैसे तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील। तर दुसरी जी योजना आहे ती आहे पीक विमा योजना। फक्त लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांनो। बघा, आता पीक विम्याचे देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार। हे तर तुम्हाला समजलं, मग नेमकी पीक विम्याची रक्कम नेमकी किती जमा होणार हे देखील जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचा जर विचार केला तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे आतून नुकसान झाले होते। तुम्हाला देखील शेतकरी बांधवांनो माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे आतून शेती पिकांचे नुकसान झाले होते। याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं काही महत्त्वाच्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी घोषणा केल्या आणि त्या घोषणांपैकी एक राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली होती। तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशी घोषणा करण्यामध्ये आली होती। अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। तर आता नेमकी पीक विमा रक्कम किती जमा होणार, हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याची राज्य सरकारनं घोषणा केली। आता पीक विमा खरं तर जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु पीक विम्याच्या पोर्टलवरती काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, त्याकरिता राज्य सरकारला हप्ता म्हणजेच की पीक विम्याचे पैसे वाटप करण्यासाठी विलंब झाला असावा असं सध्या तरी शेतकरी बांधवांनो सांगण्यामध्ये आलेलं आहे। परंतु आता सध्या तरी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायचा
प्राप्तीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। मागील काही दिवसाभरापासून शेतकरी बांधव पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत होते। पीक विमा कधी जमा होणार का, सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, असे बरेच काही प्रश्न शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। परंतु आता पीक विम्याची देखील प्रतीक्षा संपली आहे। आता सर्वात अगोदर पीक विमा कधी जमा होणार हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याकरिता आता शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम कधी जमा होणार आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर जमा झाला, परंतु 9वा हप्ता नेमके कधी जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहेत, पीक विमा रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे पाहण्यासाठी फक्त आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता चला पाहूया पीक विमाची रक्कम कधी जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसाभरापासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला देखील सुरुवात झाली आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला होता, तर अशा आता सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला हे तर समजलं पीक विमा रक्कम खरीप हंगाम 2025 चा मंजूर व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। मंजूर झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती पीक विमा येईल हे तर समजलं, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या टायमिंगला, कोणत्या म्हणजे वेळेला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जमा होणार आहे, आता ते पाहणार आहोत। तर आता सर्वात अगोदर नेमके कोणते जिल्हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी ते आपण पाहणार आहोत। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया, त्यानंतर तुम्हाला सांगतो की नेमकी कोणत्या टायमिंग पर्यंत तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता जमा होईल। नंबर 1 वरती जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल, तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता देखील लवकर जमा होणार आहे। त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर परभणी मधील शेतकरी असाल, तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला असेल, तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।